महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने E20 ईंधन नीति को लेकर केंद्र और महाराष्ट्र सरकार पर तीखा हमला बोला है। मुंबई के ललित भवन में मीडिया से बातचीत के दौरान सपकाल ने आरोप लगाया कि पेट्रोल में इथेनॉल मिलाने की नीति से कुछ चुनिंदा लोगों और उनके परिवारों को आर्थिक फायदा पहुंचाया गया, जबकि देश भर के लाखों वाहन चालकों के वाहनों में खराबी और अतिरिक्त खर्चा का सामना करना पड़ रहा है। सबकाल ने दावा किया कि E20 नीति को वर्ष 2030 में लागू किया जाना था, लेकिन हितों को साधने के लिए इसे समय से पहले लागू किया गया। उन्होंने पेट्रोल में इथेनॉल की जगह पानी मिलाए जाने की शिकायतों का भी जिक्र करते हुए पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग की। कांग्रेस नेता ने केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी से इस्तीफे की मांग करते हुए कहा कि इस कथित घोटाले की जवाबदेही तय होनी चाहिए। साथ ही उन्होंने प्रधानमंत्री मोदी से भी जनता से माफी मांगने की मांग की। अपने बयान में हर्षवर्धन सपकाल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को लेकर भी राजनीतिक टिप्पणी की। उन्होंने दावा किया कि फडणवीस को दिल्ली भेजने की तैयारी चल रही है और बीजेपी तथा आरएसएस उन्हें राष्ट्रीय स्तर पर बड़ी जिम्मेदारी देने की योजना बना रहे हैं। E20 हा निर्णय जो आहे हा 2030ला लागू होणं अपेक्षित होतं। मात्र काही स्वतःच्या हितसंबंधी सरकारमधील लोकांना लाभ देण्याकरता त्याची घाई गडबडीमध्ये हा निर्णय कुठेतरी घेण्यात आला आणि इथेनॉलच्या ऐवजी थेट पेट्रोल डिझेलमध्ये पाणी मिसळलं गेलं, अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी या समोर येत आहेत। मुळात टेक्निकली बाब न पडताळता जो आखाती देशांमध्ये असणारी जी इंधनाची एकंदरीत टंचाईची परिस्थिती आहे त्याचा फायदा घेण्याकरता गडकरी, टोलकरी, मोदी, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी एक स्कॅन्डल केलं आणि त्या स्कॅन्डलचा पर्दाफाश हा झाला पाहिजे। गडकरी यांनी राजीनामा कुठल्याही परिस्थितीत दिला पाहिजे। त्यांच्यामुळे अनेक वाहनं जी आहेत ती खराब झालेली आहे, कारण इथेनॉलची वकिली करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नितीन गडकरी होते, आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। याच्यातले दलाल कोण आहे हे आज बोलणं थोडं घाईचं होईल, मात्र लवकरच याचे दलाल कोण आहे त्याचा देखील पडदा आम्ही फाश केल्याशिवाय राहणार नाही। आणि एवढ्या वाहनधारकांना नाहक त्रास झाला, नवे तर पेट्रोलच्या किमतीत पाणी विकलं, ही एवढी मोठी फसवणूक झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशवासियांची माफी मागितली पाहिजे। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाण्याचे कारस्थान ही केलं जात आहे, किंबहुना त्यांना देखील लवकरात लवकर दिल्लीला जावंसं वाटतंय। आपण बघितलं असेल की मायभूमी मराठीच्या छातीत खंजीर खुपसून